रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीला प्रयोगशाळेसाठी 1 कोटी रुपये. अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नाविन्यपूर्ण प्रयोगशाळेसाठी फूड टेस्टिंग लॅब पुढच्या 2 महिन्यांत 1 कोटी रुपये देऊ, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आज येथे केली. संस्थेच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सोमवारी सकाळी खातू नाट्यमंदिरात हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले की उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होतो तेव्हा रत्नागिरी हे शैक्षणिक हब होण्यासाठी प्रयत्न केले. रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी कॉलेज, कौशल्य विकास केंद्र, संस्कृत विद्यापीठ आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. महाराष्ट्रात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी सारखी संस्था नाही हे मी अभिमानाने सांगेन. मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी असल्याचे मी गर्वाने सांगतो. संस्थेने शासनासोबत सामंजस्य करार केल्यास कौशल्य विकासाचे नवनवे अभ्यासक्रम चालू करता येतील. संस्थेला त्यासाठी पैसे खर्च करायला लागणार नाहीत. महाविद्यालयाच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याशी संस्थेने संपर्क साधावा, त्यातून संस्थेची दुप्पट प्रगती होईल. हजारो परदेशात नाव कमावले आहे. हे सर्व विद्यार्थ्यांचे आयडॉल झाले पाहिजेत. तसेच प्रामाणिकपणा माझा आयडॉल आहे असे विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवावे. आजचा कार्यक्रम भावनिक आहे, कारण खातू नाट्यमंदिर व महाविद्यालयासोबत माझ्या आठवणी जाग्या झाल्या. कार्यक्रमात मंचावर नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष ॲडव्होकेट विजय साखळकर, उपाध्यक्ष डॉक्टर मुकुंद जोशी, ॲडव्होकेट विलास पाटणे, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्राध्यापक श्रीकांत दुधगीकर, शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देसाई, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, देणगीदार प्रतिनिधी आनंद अभ्यंकर आणि निरंजन कुलकर्णी, प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्राध्यापक सुनील गोसावी, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक आणि नियामक मंडळ सदस्य मनोज पाटणकर, भरत ओसवाल, डॉक्टर चंद्रशेखर केळकर, राजन मलुष्टे, प्राची जोशी, जिल्हा परिषद सदस्य बाबू महाप व माजी विद्यार्थी प्रतिनिधी बिपिन बंदरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.